नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय सुरवसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 1 फेब्रुवारी 2024. तर आजच्या दिवसाची जेवढे काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे तर तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा, म्हणजे चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जाते. तर डेली आपलं रोज सकाळी 7 वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो, ते देखील तुम्ही पाहू शकाल. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की सशस्त्र सीमा बलाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दलजीत सिंग चौधरी. तर सशस्त्र सीमा बलाच्या महासंचालकपदी दलजीत सिंग चौधरी यांची काय नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर लगेचच आपण जे काही महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत तर त्याबद्दल जाणून घेऊयात. तर CISFच्या महासंचालकपदी नीता सिंह यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच CRPFच्या महासंचालकपदी अनिश दयाल सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ITBPच्या महासंचालकपदी राहुल रसगोत्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि SSBच्या महासंचालकपदी दलजीत सिंग चौधरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 2. कोणत्या ठिकाणी प्रादेशिक राजभाषा परिषद काय आयोजित करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बंगळुरू. तर बंगळुरू या ठिकाणी काय प्रादेशिक राजभाषा परिषद ही काय आयोजित करण्यात आलेली आहे. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 3. जात वर आधारित जनगणना करणारे भारतातील दुसरे राज्य कोणते आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आंध्र प्रदेश. तर जात आधारित जनगणना करणारे भारतातील आंध्र प्रदेश हे काय दुसरे राज्य ठरलेले आहे. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 4. कोणत्या राज्यमार्गामार्फत माय स्कूल माय प्राईड मोहिमेचा काय शुभारंभ करण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हिमाचल प्रदेश. तर हिमाचल प्रदेश या राज्यामार्फत माय स्कूल माय प्राईड मोहिमेचा काय शुभारंभ करण्यात आलेला आहे. तर लगेचच आपण हिमाचल प्रदेशाबद्दल जाणून घेऊयात. तर हिमाचल प्रदेशाची स्थापना 25 जानेवारी 1971 रोजी झाली. मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुख, राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल आणि राजधानी आहे शिमला. तसेच तिथे 3 महत्त्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत. ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान, पीन व्हॅली राष्ट्रीय उद्यान आणि सिबलबारा राष्ट्रीय उद्यान. तसेच तिथे 3 महत्त्वाची धरणे आहेत, पांचोहा, चमेरा आणि नाथफा झाकरे. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 5. कोणत्या ठिकाणी भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव काय पार पडला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, फरीदाबाद. तर फरीदाबाद या ठिकाणी भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव काय पार पडलेला आहे. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 6. कोचिंग संस्थांसाठी मार्गदर्शक तत्वे कोणी जारी केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शिक्षण मंत्रालय. तर शिक्षण मंत्रालयाने कोचिंग संस्थांसाठी काय मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहेत. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 7. अयोध्येत स्थापित प्रभू रामांची मूर्ती ही कोणी बांधली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अरुण योगीराज. तर अयोध्येत स्थापित प्रभू रामाच्या मूर्तीचे हे अरुण योगीराज यांनी काय
प्रतिमूर्ती बांधलेली आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8 भारतातील पहिले इंडिया इनोव्हेशन सेंटर्स फॉर ग्राफीन नुकतेच कोठे सुरू करण्यात आलेले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केरळ. तर भारतातील पहिले इंडिया इनोव्हेशन सेंटर्स फॉर ग्राफीन हे केरळ या राज्यात काय सुरू करण्यात आलेलं आहे. तर लगेचच आपण केरळ या राज्याबद्दल जाणून घेऊयात. तर केरळ या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली. मुख्यमंत्री आहेत पिनाराई विजयन, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम. तसेच तिथे 6 महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत. इरविकुलम राष्ट्रीय उद्यान, मठिकेतन राष्ट्रीय उद्यान, अनमोडी राष्ट्रीय उद्यान, पामडुगम राष्ट्रीय उद्यान, पेरियार राष्ट्रीय उद्यान आणि सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान. तसेच तिथे 4 महत्वाची धरणे आहेत. इडुक्की, मालमपुझा, पेची आणि कुंडाला. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9 कानोमा उत्सव हा कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तेलंगणा. तर कानोमा उत्सव हा तेलंगणा या राज्यात काय साजरा केला जातो? तर लगेचच आपण तेलंगणा या राज्याबद्दल जाणून घेऊयात. तर तेलंगणा या राज्याची स्थापना 2 जून 2014 मध्ये झाली. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी, राज्यपाल आहेत तमिलिसाई सौंदरराजन आणि राजधानी आहे हैदराबाद. तसेच तिथे 2 महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत. मृगवानी राष्ट्रीय उद्यान आणि महावीर हरिणा राष्ट्रीय उद्यान. तसेच तिथे 2 महत्वाची धरणे आहेत. सिंगूर आणि पोचाराम. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10 आणि या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न. तर बोईंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कर्नाटक. तर बोईंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कर्नाटक या राज्यात काय करण्यात आलेलं आहे? तर लगेचच आपण कर्नाटक या राज्याबद्दल जाणून घेऊयात. तर कर्नाटक या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली. मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगळुरू. तसेच तिथे 4 महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत. बांदीपूर राष्ट्रीय उद्यान, कुंद्रेमुखी राष्ट्रीय उद्यान, 80 राष्ट्रीय उद्यान आणि बॅनरघट्टा राष्ट्रीय उद्यान. तसेच तिथे 5 महत्वाची धरणे आहेत. तुंगभद्रा, कतरा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रीण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तर ठीक आहे, उद्या भेटू आपण सकाळी 7 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.